नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे जे अपडेट्स आपण वरच्यावर देत राहतो नवीन वॅकन्सीबद्दल. नवीन वॅकन्सी ज्या MSCBच्या तीनही कंपन्या महावितरण, महापारेषण, महानिर्मिती प्लस बाकी ठिकाणीसुद्धा येतच राहतात. तर त्यामध्ये ITI असेल तुमचं, इलेक्ट्रिशियन वायरमन असेल किंवा इतर ट्रेड्स असतील, डिप्लोमा असेल, इलेक्ट्रिकल सिव्हिल असेल, त्यानंतर तुमचा BE असेल, इलेक्ट्रिकल सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स वगैरे, आणि बाकीचे जे ब्रांच असतात त्या रिलेटेड आपण माहिती देत असतो. आणि एनी ग्रॅज्युएटसुद्धा त्याबद्दल आपण माहिती वरच्यावर आपल्या चॅनलद्वारे, इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलद्वारे आपण माहिती देत असतो. तसंच आपली इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनल आहे, त्यावरसुद्धा आपण बरीचशी माहिती देतच असतो वरच्यावर. तर मित्रांनो, मधल्या पिरियडमध्ये मला विद्यार्थ्यांचे भरपूर मेसेज येत राहतात. तर एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो, प्रामाणिकपणे सांगू इच्छितो. असं नाही की काही सांगून दिलं आणि मोकळं झालं, असं नाही आहे. बघा मित्रांनो, काय असते की वॅकन्सीबद्दल कोणीच काहीही सांगू शकत नाही. की वॅकन्सी, कुठलीही वॅकन्सी असो, बरं, कुठलीही वॅकन्सी असो, काय प्रोसेस काय असते माहिती आहे का गव्हर्नमेंट वॅकन्सीची, की त्यामध्ये एखादं डिपार्टमेंट असेल, आपण फॉर एक्झाम्पल पकडू रेल्वे डिपार्टमेंट असेल, ते सेंट्रल गव्हर्नमेंट. आधी बघायचं की ते सेंट्रल गव्हर्नमेंट आहे की स्टेट गव्हर्नमेंट आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे शेड्यूल असतं किंवा वॅकन्सीची फ्रिक्वेन्सी असते, जसं 1 वर्षात एकदा, 2 वर्षात एकदा किंवा 3 वर्षात एकदा, ही जी फ्रिक्वेन्सी असते ही ठराविक असते, म्हणजे फिक्स असते की ते 2 वर्षात, 3 वर्षात किंवा दरवर्षी जागा निघतात. जसं UPSC किंवा MPSC राज्यसेवा वगैरे, PSI STI किंवा UPSCच्या ज्या क्लास 1 ऑफिसर आहे, तर त्या दरवर्षी वॅकन्सी काही ना काहीतरी प्रमाणात येत असतात. काही सरळ सेवा असतात किंवा काही UPSC MPSC थ्रू असतात. तर त्या वॅकन्सी कशा आहे की दरवर्षी येत असतात. परंतु काही काही वॅकन्सी अशा आहे, जसं आपलं महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आहे किंवा अदर डिपार्टमेंट्स आहे, तर त्या 2-3 वर्ष, कधी-कधी 4-4 वर्षानंतर एखाद्या वेळेस येते. अशी एक फ्रिक्वेन्सी असते तुमच्या गव्हर्नमेंट रिक्वायरची, वॅकन्सीची किंवा भरतीची, रिक्रुटमेंटची. तर त्यामध्ये आपण ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जर यावर्षी वॅकन्सी आली तर पुढले 1-2 वर्ष ते येण्याचे चान्सेस कमी आहेत. मी असं म्हणणार नाही की येणारच नाही, नाही. कधीकधी एका वर्षातसुद्धा 2 वेळा वॅकन्सी काढतात. महापारेषण किंवा महाट्रान्सफर आपण ज्याला म्हणतो, त्याचे जे AEचं पोझिशन आहे, 2 वर्षात 2 वेळा त्यांनी वॅकन्सी काढली. 170 वॅकन्सीची एक पोस्ट काढली किंवा जे काही ॲड काढली. त्यानंतर 300 समथिंग, 300 प्लसची वॅकन्सी, 390च्या जवळपास ते वॅकन्सी त्यांनी काढलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे असं सुद्धा होऊ शकते. आणि रिसेंटली ITIच्या वॅकन्सीसुद्धा भरपूर निघालेल्या आहेत तिन्ही कंपनीमध्ये. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की एकदम असं मनात धरून ठेवू नका की आत्ता 2 महिन्यात, 1 महिन्यात, 4 महिन्यात अशी वॅकन्सी येईल, असं फिक्स नाही आहे. आपल्या हातामध्ये काय आहे की आपण त्या एक्झामसाठी तयार असलो पाहिजे. पहिली गोष्ट, आपण कुठे स्टँड करतो ते बघा. आपल्याला 1-2 वर्ष त्या एक्झामला द्यायची आहे का? आपण गव्हर्नमेंटसाठी तयारी करू शकतो का? आपल्याकडे तेवढा वेळ आहे का? पहिले ते बघा. आणि आपल्याला डेडिकेटेडली करायचं असेल तरच त्याच्या मागे लागा. अन्यथा एखादा प्रायव्हेट जॉब पकडा किंवा एखादा दुसरं काहीतरी रेल्वेमध्ये बघा किंवा काय कुठे काय तुम्हाला चान्सेस असतील. कारण कुठे ना कुठे काही ना काही वॅकन्सी ह्या येतच राहतात. कुठे 10 येतील, कुठे 50 येतील, कुठे 100 येतील, कुठे 1000 येतील, कुठे 10,000 येतील. ठीक आहे. या चालूच राहतात. त्यामुळे आपण कुठे, प्रत्येकाला तुम्हाला स्वतःचं ॲनालिसिस स्वतः करावं लागेल. किंवा आता माझं हे झालेलं आहे, माझं डिप्लोमा आहे, माझं इलेक्ट्रिकल आहे किंवा माझं सिव्हिल आहे किंवा माझं एनी ग्रॅज्युएट झालेलं आहे, BA झालेलं आहे, BCom झालेलं आहे, तर मी कुठल्या एक्झामची तयारी करावी. ठीक आहे. त्या दृष्टीने माहिती घ्यायची आणि त्या दृष्टीने लवकरात लवकर मला कुठली पोस्ट मिळू शकते आणि कुठली वॅकन्सी ही दरवर्षी किंवा दर 2 वर्षात निघते, हे आपण लक्षात घ्यायचं. ठीक आहे. तुम्ही कुठल्याही क्वालिफिकेशनचे असा. आता मला विद्यार्थ्यांचे मेसेज येतात की सर उपकेंद्र सहाय्यक 2 महिन्यात येईल का? डेट वगैरे हे कोणीच सांगू शकत नाही, कोणालाच माहीत राहत नाही. त्यामुळे कसं आहे की तुम्ही त्यावर डिपेंड राहू नका. माझं म्हणणं असं आहे, अभ्यास सुरू ठेवा, त्या टार्गेटने अभ्यास सुरू ठेवा. परंतु आता तुम्हाला आणखी एक तिथे ऑप्शन सांगतो की ग्रुप D रेल्वेचे जे वॅकन्सी आहेत त्या सध्या आलेल्या आहेत. फॉर्म सबमिशन सुरू आहे. त्याच्यामुळे त्याची एक्झाम कधी येते बघा, त्याचा सिलेबस बघा. त्याचा सिलेबस जर थोडा वेगळा असेल तर त्याच्या दृष्टीने तयारी करा. जेव्हा टेक्निकलची वॅकन्सी येईल तेव्हा टेक्निकल फक्त तुम्हाला करायचं आहे. बाकी त्यामध्ये ॲप्टी रिझनिंग आहे. ॲप्टी रिझनिंगचा अभ्यास तुमचा तसाच होऊन जातो. ठीक आहे. त्याच्यामुळे एक लक्ष द्या आणि स्वतःचं प्लॅनिंग स्वतः करा. हा येतो तो सांगतो, दुसरा येतो तिसरा सांगतो, चौथा येतो चौथं सांगतो, असं करू नका. स्वतःच्या आयुष्याची फरफट करू नका. ठीक आहे. मी तुम्हाला आज हेच तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की जी वॅकन्सी सध्या आलेली आहे त्यावर फोकस करा. जर वॅकन्सी कुठलीच नसेल तर तुम्ही ज्या पोस्टमध्ये इंटरेस्टेड आहे त्या पोस्टचा अभ्यास करा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला विद्युत सहाय्यक पारेषणच पाहिजे तर त्याचा अभ्यास सुरू ठेवा. विद्युत सहाय्यक पारेषणचा जर तुम्ही अभ्यास केला तर तोच अभ्यास तुमच्या उपकेंद्र सहाय्यकसाठी कामात पडतो. तोच अभ्यास तुमच्या महावितरण विद्युत सहाय्यकसाठी कामात पडतो. तोच अभ्यास तुमचा रेल्वे टेक्निशियन किंवा जे काही बाकीचे एक्झाम असतात ज्या IT इलेक्ट्रिशियन वायरमन बेसवरचे आहेत ते सगळ्या ठिकाणी कामात पडतो. त्याच्यामुळे अभ्यास वाया जात नाही. एनी ग्रॅज्युएट असाल तर एनी ग्रॅज्युएटसाठी सगळं ओपन आहे.
तुमचं बऱ्याचशा ठिकाणी जिथे मॅथ्स आणि रिझनिंग कॉमन आहे, मॅथ्स आणि रिझनिंगचा अभ्यास तुमचा चांगला पाहिजे, ती कॉमन आहे. बऱ्याचशा एक्झाममध्ये अशी कुठलीच एक्झाम सुटत नाही की जिथे मॅथ्स रिझनिंग विचारत नाही. ठीक आहे, पहिली गोष्ट ही. टेक्निकल काही एक्झाममध्ये असते, काही एक्झाममध्ये टेक्निकल नसते. फॉर एक्झाम्पल ग्रुप डीमध्ये टेक्निकल त्यांनी म्हटलेलं नाही आहे कुठे. ठीक आहे, असेच बाकीचे सुद्धा एक्झाम असतात. त्याच्यामुळं तुम्ही तुमचं ठरवा की मला आता कुठे अभ्यास करायचा आहे किंवा काय करायचं आहे. फॉर एक्झाम्पल बी ग्रॅज्युएट विद्यार्थी असेल, इलेक्ट्रिकल असेल, त्याला असं वाटतं की आता महापरीक्षा येईल तरच मी तयारी करेन. महापरीक्षा बाबा 4 वर्षांनी आली तर 4 वर्षांनी लागशील का तू? नाही, तो विचार करायचा नाही. इलेक्ट्रिकल बी बेसवर जो फॉर्म निघेल, जी ॲप्लिकेशन निघतील, जे रिक्रुटमेंट निघेल, ज्या भरत्या निघेल, स्टेट असो की सेंट्रल असो, ते टार्गेट घेऊन त्याची तयारी करायची. जेणेकरून उद्या जर महापरीक्षण जर निघालं 2 वर्षानंतर, तर तुम्ही इतक्या तयारीमध्ये असता की तुमचं सिलेक्शन 100% शुअर होऊन जाते. रिझल्ट लागायच्या आधीच. हे माझे शब्द आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे थोडंसं काहीतरी प्लॅनिंग करा. थोडंसं कुठेतरी वरिष्ठ असेल तुमच्या घरामध्ये, कोणी ज्यांनी केलं असेल त्याचं थोडं गायडन्स घ्या. ठीक आहे, आणि त्यानुसार तुमचा जे काही आता तुमच्याकडे हातात वेळ आहे, कोणी 22 वर्षाचं असेल, कोणी 25चा असेल, कोणी 30चा असेल, कोणी 35चा असेल, प्रत्येकाने आपापलं आयुष्य कुठे स्टँड करते, आपण वेळ देऊ शकतो की नाही देऊ शकत आपल्यासाठी, आपल्याकडे एवढा पैसा आहे की नाही आहे की आपण 2 वर्ष आणखी देऊ शकतो वगैरे, हा सगळा विचार करून गव्हर्नमेंटचा अभ्यासची तयारी करा. ठीक आहे, आणि जे डेडिकेटेडली म्हणतात की मला MSCमध्येच लागायचं आहे, तर त्यांनी पेशन्स ठेवा. वॅकन्सी येणारच आहे. मी तुम्हाला वरच्यावर त्यासाठीच अपडेट देत राहतो. मी काही पण मी टेक्निकलबद्दल जास्त माहिती देतो. का देतो? कारण टेक्निकलच्या विद्यार्थ्यांना ॲक्च्युली माहिती कुठूनच जास्त मिळत नाही. ठीक आहे, महाराष्ट्रात तर नाहीच नाही. जेव्हा एखादा मोठी वॅकन्सी येते तेव्हा सगळेजण कोर्स घेऊन येतात आणि त्या रिलेटेड फॉर्म सबमिशन हे ते एक्झाम पॅटर्न सांगतात. पण तुम्ही वरच्यावर तुम्हाला काही ना काही तुम्हाला असं ॲक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचा मागचा उद्देशच तो आहे की तुम्ही आज न उद्या 2 वर्षामध्ये, 1.5 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये कुठेतरी काहीतरी चांगल्या पोझिशनवर लागले पाहिजे आणि तुमच्या हातात गव्हर्नमेंट सर्व्हिस असली पाहिजे. ठीक आहे, हातामध्ये काय आहे? तयारी करणे, प्लॅनिंगनी तयारी करणे. बाकी वॅकन्सीबद्दल काय असते की जेव्हा वॅकन्सी निघते त्याच्या 6 महिने आधीपासून काय पोझिशन आहे, तिथे वॅकन्ट पोझिशन किती आहे, भरायचे किती आहे, गव्हर्नमेंटचे नियम चालत असतात. त्यानंतर अप्रूव्हल आहे, त्यानंतर थोडीफार ते न्यूजपेपरमध्ये तुम्हाला सांगतात की असं वॅकन्सी निघू शकते आणि त्यानुसार काही प्रोसिजर पुढच्या होत असतात. तुमचं प्लॅनिंग तुम्ही स्वतः करा. असं मी 100% परत एकदा सांगतो की वॅकन्सी ही येणारच आहे, परंतु ती किती ड्युरेशनमध्ये येईल हे एक्झॅक्टली कोणी सांगू शकत नाही. ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही तयारी कशी करायची, 6 महिन्याची करायची, 1-2 वर्षाची करायची की तुम्ही 4 महिन्याची करायची, हे तुमच्यावर डिपेंड आहे. तर मित्रांनो, या रिलेटेड आपलं ॲप आहे इंजिनियर अमोल. आपलं ॲप आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. प्ले स्टोरला जाऊन इंजिनियर अमोल टाईप केलं तुम्हाला आपलं ॲप मिळेल. ते डाउनलोड करा आणि त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर तुमचा टाका आणि त्यानंतर तुम्हाला तिथे इलेक्ट्रिकलचे कोर्सेस मिळतील. पूर्ण कोर्सेस आहे. SSC JEEचे सुद्धा आहे, रेल्वेचे सुद्धा आहे, महाट्रान्सको, महावितरण, महाजेनकोचे सुद्धा आहे, JEEचे कोर्सेस आहे पूर्ण. ठीक आहे, अदर बॅचेसमध्ये. आणि बाकी महाट्रान्सको, महाजेनको आणि महावितरण किंवा महाडेस्कॉममध्ये IT इलेक्ट्रिशियन वायरमनचे कोर्सेस आपण दिलेले आहे. पार्ट 1 पार्ट बीमध्ये पार्ट 1 पार्ट 2 वगैरे असे दिलेले आहे. पार्ट 3 पार्ट 4 पुढे येणारच आहे. इलेक्ट्रिशियन वायरमन, विद्युत सहायक आणि उपकेंद्र सहायकचा हा कोर्स आहे. किंवा टेस्ट सिरीज तुम्हाला घ्यायची असेल तर टेस्ट सिरीजसुद्धा आपण EEच्या सुद्धा दिलेल्या आहे आणि तुमच्या ITIच्या सुद्धा दिलेल्या आहे. त्यासुद्धा तुम्हाला उपयोगी पडतील, जेणेकरून पेपर कसा असतो आणि आपण कसं सॉल्व केलं पाहिजे ते तुमच्या लक्षात येईल. ॲटलिस्ट तुम्ही त्या फेजमधून जाल म्हणजे तुम्हाला अभ्यासाचं सुद्धा तिथे गायडन्स मिळून जाईल. ठीक आहे, त्यासाठी ॲप डाउनलोड करून ठेवा. तर असे करतो मित्रांनो, थोडंफार मी तुम्हाला इथे गायडन्स द्यायचा प्रयत्न केलेला आहे, कारण की विद्यार्थ्यांची मला कमेंट तसे असतात, त्यामुळे मला हे थोडं बोलावं लागतं. हा थोडासा विषयाला सोडून मी थोडंसं सांगितलं आहे तुम्हाला, परंतु याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल. जे आपल्याला सिरियसली फॉलो करतात, आपल्यावर ट्रस्ट ठेवतात, त्यांना याचा उपयोग नक्की होईल अशी मी आशा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, ग्रुप्समध्ये शेअर करा तुमच्या, जेणेकरून कुठेतरी कोणाचा तरी थोडासा तरी फायदा होईल. ठीक आहे, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, जेणेकरून पुढचे जे महत्त्वाचे अपडेट्स आहे, पुढचे जे वॅकन्सीज आहे त्याबद्दल तुम्हाला 6 महिने आधीच माहिती पडून जाईल. धन्यवाद मित्रांनो.